या 2 दिवसाच्या मध्ये. सो कसा वाटला सेशन? एकदा तुम्हाला काय काय शिकायला मिळालं ऑनलाईन वाले चॅटबॉक्स मध्ये सांगा. आणि मला इथं विचारायचं कुणाला पुढे येऊन शेअर करायला आवडेल? येत आहे? यस सागर सर पुढे या. बेसिक ऍटलीस्ट जोपर्यंत तुमचा कोर तुम्ही समजून नाही घेणार ना तोपर्यंत मला मध्ये एंटर केलं तर तुम्हाला लॉसेस होऊ शकतात किंवा इट विल बी डिफिकल्ट फॉर युअर जर्नी. सो ती जर्नी जर कंटिन्यू ठेवायची असेल तर तुमचं कोर जो आहे, बेस जो आहे, तो बेस पक्का जर झाला आय थिंक इट विल रिअली हेल्प यू. आणि ITA ला इथे येण्याचं कारण माझं असं होतं की मी सरांचे बरेचसे व्हिडिओज ऑनलाईन बघितले होते. त्या व्हिडिओज मध्ये मला असं एकंदरीत फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग काय वाटलं तर की तुमची मदर टंग लँग्वेज जी आहे ही सगळ्यात इम्पॉर्टंट होती की तुम्हाला जी ट्रेनिंग मिळणार आहे त्या लँग्वेज मध्ये इट विल हेल्प यू. म्हणजे तुम्हाला हेल्प करणार की एक्सप्लेनेशन साठी म्हणा किंवा तुमची क्वेरीज वगैरे आहेत ना ह्या लँग्वेज मध्ये तुमची जी कोर लँग्वेज आहे याच्यातून तुम्हाला आउटपुट सगळ्यात बेस्ट मिळणार. आणि दॅट वॉज वन ऑफ द की थिंग. आणि नंतर सरांचं जे स्टुडंट्सचे मी काही रिव्ह्यूज बघितले होते. सरांनी ओव्हरऑल स्टार्ट टू ऍडव्हान्स पर्यंत जे लोकांचे इंटरव्ह्यूज मी जे बघितलेले ऑनलाईन त्यात लोकांनी जे एक्सप्लेन केलेले राईट ते थोडंसं मला टच झालं. आणि आय थॉट लेट्स गिव्ह अ ट्राय. कारण मी आजपर्यंत कधी क्लासेस जॉईन नव्हते केले. मी कोविड मध्ये स्टार्ट केल्यामुळं इट वॉज जस्ट ऑन दी एअर. हवेतच गोळीबार चालायचा, स्टॉप लॉस नेहमी हिट व्हायचा आणि नेहमी असं वाटायचं यार काय आपण हे काय करतो. आणि मध्येच मी बंद करून द्यायचं, परत चालू करायचं. टायमिंग जमत नव्हतं. पण फायनली कॉर्पोरेट वर्ल्ड मधून आल्यानंतर परत 22 इयर्स ऑफ जर्नी आहे माझी कॉर्पोरेटची. आता कुठंतरी एक सेल्फ इंडिपेंडेंट होणं गरजेचं आहे. तर ते कुठंतरी ब्रेक लागला गेला पाहिजे. सो दिस इज द फर्स्ट स्टेप दॅट आय एम टेकिंग की लर्न एव्हरीथिंग अँड देन ग्रो युअर सेल्फ. सो आणि गणेश सरांचं तर आय मीन हॅट्स ऑफ टू यू सर. खूप काही शिकायला मिळालं या 2 दिवसात मला. ओके, थँक्यू सो मच. गुड इव्हनिंग. इथे या मध्ये मध्ये. हा, जेव्हा तू जे काही करतो ते माझ्या भल्यासाठी करतो. हे भगवान बोलायला. मी भगवान आहे पण देव नाहीये, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. सगळ्यात आधी तर मी हे सांगेल की जेव्हा मी सरांचे रील्स बघितल्या इन्स्टावरती, त्याच्यानंतर फेसबुकवर मी सरांना फॉलो केलं. ऍक्च्युअल मी स्वतःचा व्यवसाय आहे, मेडिकल व्यवसाय. तो जवळपास 3 दिवसासाठी मी तो सोडून इथे आलेलो आहे. तर मी युट्यूबवर इतके व्हिडिओ बघितलेले आहेत आणि खूप असे काही व्हिडिओज आहेत युट्यूबला आणि खूप मोठे मोठे ट्रेडर्स आहेत. पण माझी कधीच इच्छा झाली नाही की कोणाकडे तरी आपण क्लास करावे किंवा कोणाचा तरी ऑनलाईन क्लास जॉईन करावा. पण आय डोंट नो, गणेश सरांचा मी व्हिडिओ बघितला आणि मला अशी आतून फिलिंग आली की नाही, आपण इथे जायला पाहिजे. सो मला नाही माहिती, ते पण देवानेच ठरवलेलं असेल. त्याने मला बुद्धी दिली आणि मी माझं काम सोडून 3 दिवसासाठी जवळपास 400 किलोमीटर अंतरावरून आलेलो आहे. 2 दिवस झाले मी इकडेच आहे. त्यामागे कारण असं आहे की सगळ्यात पहिले तर मला माझी जे फायनान्शियल वेल्थ आहे ती मॅनेज करायची. ती मॅनेज कशी करायची हे शिकण्यासाठी मी सरांकडे आलो. आणि पार्ट टाइम मध्ये मला जो काही थोडा वेळ मिळतो त्या वेळेतून मी दिवसभरामध्ये एक छोटीशी जी काही रक्कम गेन करू शकतो का, असं काही आपल्याला तिथे मिळतंय का, हे शिकण्यासाठी, हे घेण्यासाठी मी इथे आलो. आणि खरंच जर गणेश कदम सरांनी जसं सगळ्यांना आपल्याला सांगितलं, जसं ते ट्रेन करतात, कोच करतात, तर त्या सिस्टमला आपण जर फॉलो केलं तर आपण बघितलं कालपासून आपण बॅक टेस्टिंग करतोय. आणि ओव्हरऑल जेवढी आपली टीम आहे आजच्या बॅचला, यामध्ये कोणीही बॅक टेस्टिंग मध्ये मायनस पोर्टफोलिओ नाहीये, कोणाचं रेड पोर्टफोलिओ नाहीये. सो याच्यावरून आपण एक कॉमन सेन्सचा एक अंदाज लावू शकतो की 101% सरांनी सांगितलेली सिस्टम, सरांनी सांगितलेले रूल्स आणि सगळ्या गोष्टी फॉलो जर केल्या तर ओव्हरऑल जेव्हा त्याचा एंड होणार आहे तर तुमचा जो पोर्टफोलिओ आहे हा ग्रीनच असेल. मग कोणाचा 10% असेल, कोणाचा 12 असेल, कोणाचा 15 असेल, कोणाचा 20 असेल. सो व्हॉट एव्हर, ज्याची त्याची जी सायकोलॉजी आहे, प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असणार आहे. प्रत्येकाचा बाय सेल जे काही असेल तिथला ट्रेड हा प्रत्येकाचा वेगळा असेल. त्यामुळे प्रत्येकाचा जो रेशो आहे हा कमी जास्त असू शकतो. फक्त त्याच्यामध्ये सरांनी जसं सांगितलंय, सरांनी जसं कोच केलं, त्याला जर आपण खरंच फॉलो जर केलं तर कोणीही मायनस मध्ये किंवा कोणाचाही पोर्टफोलिओ हा रेड होणार नाही. एवढं तर मला इथे आल्याच्या नंतर 2 दिवसाच्या बॅच मध्ये मला तर स्वतःला खात्री पटली आहे. बाकी तुमचा सगळ्यांचा प्रत्येकाचा व्ह्यू आहे. आणि खरंच जेव्हा आपण इथे बसतो बॅच मध्ये तर गणेश सरांना जसं सर म्हणले आता, सागर सर, की सरांना खरंच म्हणजे हॅट्स ऑफ करायला काहीच हरकत नाहीये.
सर असं कधीच फील होऊ देत नाही की सर एवढ्या मोठ्या लेवलला आहेत, सरांकडे एवढं मोठं नॉलेज आहे. ते एकदम आपल्या सगळ्यांसोबत एकदम मित्रासारखं, एकदम घरच्यासारखं आपल्याला सगळ्यांना फील होतं. आपल्याला इथं बसल्याच्या नंतर असंही फील होत नाही की आपण कुठल्या तरी मोठ्या कोचच्या समोर बसलोय, कुठल्या तरी मोठ्या ट्रेनर समोर बसलोय. असं कधीच मला 2 दिवसामध्ये तरी फील झालेलं नाहीये. त्याबद्दल खरंच गणेश सरांचे अगदी मनापासून धन्यवाद आहेत. आणि तुम्ही मला भेटलात त्याबद्दल मी देवाचे धन्यवाद मानायला हरकत नाही. थँक्यू. तो माझं नाव अक्षय. मी प्रोफेशनली सुद्धा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ॲज अ टेस्टर म्हणूनच काम करतो. वाव. बॅक टेस्टिंग काय होतं हे मला खरंच माहित नव्हतं. आणि सर ट्रस्ट मी की तुम्हाला माझ्या एवढा रॉ कॅन्डिडेट कधीच मिळालं नसेल. माझं डीमॅट अकाउंट पण नाही. आणि महत्वाचं हे जे काय काय वर्डिंग होते जे मी ऐकायचो कंपनीमध्ये की यार हा ट्रेड घेतला का, मी हे घेतला का, तुला तो मिळाला का, हा मिळाला का. मला एवढं एन्थुसियाझम असतं की बोलतेच कशाबद्दल पैसे का मिळतात. मी 2-3दा जस्ट आपलं फीड वरती जेव्हा आपण बघतो की हे काय असतं त्याच्यानंतर पहिलं फीड वालं तुमचं रील आलं. मी म्हटलं की पहिल्यांदा असं काहीतरी बघतोय मी की नॉर्मल कधी कधी लोक इंग्लिश मध्ये हे करत असतात की तुम्ही हे प्रूव्ह केलं की लँग्वेज शुड नॉट बी द बॅरियर कुठलंही नॉलेज आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल तर. आणि हे बॅक टेस्टिंग जे कालपासून जे चाललंय ते मी ऍक्च्युअली माझ्या प्रोफेशन मध्ये युज केलं आणि मला 2 बग मिळाले. अरे. ते माझ्यासाठी पण प्रूफुली म्हणजे हे वर्क होणारच आहे. दॅट इज प्रूव्हन. म्हणजे सरच असं सांगतात की हे मी वापरलं हे तुम्हाला मिळाले. सो दॅट इज प्रूव्हन. ते मला ऍक्च्युअली मिळालेले. आणि म्हणजे बऱ्याचशा सगळे कॅन्डिडेट तुमच्याबद्दल चांगलंच बोलतात कारण का तुम्ही चांगलं देताय सर. तो या क्लासमध्ये मला जे काय मिळालं ते माझ्यासाठी जरी एक रॉ इन्फॉर्मेशन असेल तरी शुअरली की अपकमिंग काही दिवसांमध्ये त्याच्यामध्ये नक्कीच फरक पडेल सर. आणि तुम्ही जो कोर्स जो पॅटर्न सेट केलाय तो एकदम परफेक्ट आहे फ्रेशरसाठी माझ्यासारख्या. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट सरांचं जे इनिशियल आहे ते माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे की जनरल नॉलेज आपण प्रत्येकाला वाटतं तुला जीके नाहीये का तर येस माझ्या लाईफ मध्ये आहे जीके. तो हिअर आफ्टर मला हेल्प करेल. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. ओके, ग्रेट, थँक्यू. नमस्कार सर्वांना. मी आज आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर बोलत आहे. आता तसं सांगायचं तर मी सरांचा एक सुद्धा व्हिडिओ नाही पाहिलेला. मी इथं चुकून आलेलो आहे. खरं सांगतो कारण मला आयुष्यात कधी खोटं बोलायची सवय नाहीये. चेष्टेत पण मी कधी खोटं बोलत नाही. तर ते एक अशीच लिंक आलती इंस्टाग्राम नाही सॉरी टेलिग्रामला इंडियन ट्रेडर्स म्हणून. मी त्यांचं वॉच करायचो. त्यांची ॲक्युरेसी मला जवळपास 70% मिळाली. मग मी असंच सर्च केलं आणि फोन केला तर तो इथं लागला. इथं लागल्यानंतर ते म्हणले आमच्याकडे क्लासेस वगैरे चालतात सर्व होतं. नंतर माहिती मिळाल्यानंतर इथं आलो आणि त्यांना ते दाखवलं टेलिग्रामचा चॅनल. तो म्हणले आमचा नाही. आणि खरं सांगायचं माझ्या आयुष्यात मोबाईल ही गोष्ट नाहीये. मी दिवसातून फक्त एक तास जास्तीत जास्त फक्त मोबाईल घेतो. कारण आम्हाला 11 तास ड्युटी असते त्याच्यात मोबाईल अलाउड नाही. घरी आल्यानंतर बाकीचे काम असते त्यामुळे मोबाईलचा आमचा संबंधच नाही. तर शेअर मार्केट मी 2020 मध्ये कोरोना जसा स्टार्ट झाला तिथे अकाउंट खोललं होतं. खूप लॉसेस खाल्ले त्या 1 तासाच्या मधल्या पिरियडमध्ये. जो 1 तास माझ्या हातात मोबाईल यायचा त्यावेळेस. मग त्याच्यानंतर असं झालं की काय नाही आपल्याला याच्यात इंटरेस्ट आहे. भरपूर जण सांगून गेले की याच्यात लॉस होणार सर्व काय होणार. पण मन मानत नव्हतं की एक शिकण्याची इच्छा होती. स्वतःच्या टॅलेंटवरती विश्वास होता. फक्त एक मार्गदर्शन करणारा पाहिजे होता. आणि त्याच्यात इथं आल्यानंतर पहिल्या दिवशी क्लास झाला त्यावेळेस कळलं की आपण योग्य ठिकाणी आलेलो. कारण सरांची मला सगळ्यात मोठी जी गोष्ट आवडली ती म्हणजे आपली गावरान भाषा. आणि ते गावाकडचं जसं वागणं असतं जसं बोलणं असतं ते जे बोलतात ना ते मला खूप आवडतं. आणि ते लवकर समजतं. सगळ्यात महत्वाचा विषय हा. कुठलाही प्रॉब्लेम जरी विचारायचा म्हणला तर ते इंग्लिश शब्द पहिले जे ऐकायचे म्हणलं तर पहिलं डोकं आलतं. कारण इंग्लिश मध्ये आपण 10वीला झालोय 35 मार्कांना पास तर कळणार काय. आहे डिप्लोमा होल्डर पण त्याचा माझा काही संबंध नाही. तर त्याच्यामुळं पण इथं आल्यानंतर एक कळलं की जे भरकटलेलं वासरू असतं ते ज्यावेळेस आपल्या कळपात येतं आणि त्याला कसं बरं वाटतं ते इथं मला जाणवलं. सर्वांना